नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहे बस वाहक पदासाठी महाभरती, ती पण सरळ सेवा भरती. बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहक पदासाठी अनुसूचित जाती जमाती व विभक्त जाती जमाती तसंच भटक्या जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या पदासाठी ही भरती होत आहे. तर उमेदवारांनो, शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक व राखीव प्रवर्गासाठी उमेदवाराकडून रिक्त असलेल्या पदे भरण्यासाठी अर्ज मागवला जात आहे. तर तुम्ही बघू शकता की या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे शीर्षकाखाली दिलेले या ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची दिनांक आहे 8/7/26 राहील व बस वाहक पदासाठी भरता येणारी एकूण पदे 364 आहे. तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, आरक्षित पदाची संख्या तुम्ही बघू शकता. अनुसूचित जाती 34, अनुसूचित जमाती 22, त्याचप्रमाणे विभक्त जाती 6, भटक्या जमाती 10 आणि विशेष मागासवर्ग 5 आणि इतर मागासवर्गीय 37 याप्रमाणे ही भरती होणार आहे. तर छान असे पद आहेत, जागा आहेत. नक्कीच तुम्ही अर्ज करा. त्याचप्रमाणे बघू शकता, राखीव ओपन 142 पदासाठी भरती होत आहे. आणि मित्रांनो, तुमच्याकडं नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता, माध्यमिक शालांत परीक्षा तसेच SSC व तत्सम परीक्षा सरासरी किमान 50% गुण असणं आवश्यक आहे. किमान 100 पैकी 50% गुणांची मराठी व उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण झालेले असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पुढील माहिती अशी आहे की RTA महाराष्ट्र राज्य यांनी दिलेली नूतनीकरण केलेले बसवाहक परवाना आणि बिल्ला आवश्यक आहे. वयोमर्यादा तुमची 29/7/26 रोजी 18 वर्ष पूर्ण असावा. तुम्ही बघू शकता, तुमची वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण असायला हवी. त्याचप्रमाणे मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 पेक्षा जास्त नसावे. तुमची उंची किमान 154 बघू शकता तुम्ही, किमान 154 ते 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी आणि वजन 45 किलोग्रॅम असणं आवश्यक आहे. ही माहिती महत्त्वाची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्हाला वेतन श्रेणी व भत्ते मिळणार आहे. महागाई भत्ता व घरभाडा भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश तसेच रजा प्रवास भत्ता, बसमधून मोफत प्रवास सुविधा सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे. प्रतीक्षा यादीची कालमर्यादा तुम्ही बघू शकता. उपरोक्त निर्देशित अनुशेषची पदे भरेपर्यंत अथवा कमान 2 वर्ष कालमर्यादापर्यंत प्रतीक्षा यादी बाद करण्यात येईल. बसवाहक पदासाठी संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी CBT या प्रकारची असेल. परीक्षामध्ये खालील विषयाचा समावेश असेल. बघू शकता तुम्ही, अंकगणित, त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि भाषा ज्ञान. त्याचप्रमाणे बहुउपयोगी चाचणी 10 गुणांची असेल. पात्र ठरणाऱ्यावरील प्रत्येकी विषयामध्ये किमान 3 गुण, सरासरी 12 गुण प्राप्त असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये याप्रमाणे तुम्हाला शुल्क भरता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्ती तत्त्वावर व बदली बसवाहक म्हणून करण्यात येईल. वर्तणूक, उपस्थिती, सेवा, समिलेख इत्यादीचा कायमस्वरूपी पदावर नियुक्ती केली जाईल. त्याचप्रमाणे सदर भरती ही कारणास्तव व अंशतः रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याची सर्व अधिकार बेस्ट उपक्रम राखून ठेवले आहे. तसेच उमेदवार बसवाहकपदी निवड करण्याची सर्वस्वी अधिकार महसूल, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट साईज फोटो सर्व काही घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राबाबत अंतिम अधिकार सर्व काही यामध्ये दिलेलं आहे.
तुम्ही बघू शकता ही वेबसाईट आहे. याप्रमाणे तुमची निवड होणार आहे आणि एक्झाम होणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच अर्ज करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.